कल्याण तर टिकण्याचं झाडू काढायला लागेल. नमस्कार, कोकणच्या अंजली चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. कसे आहेत सगळे, मजेत ना? तर आता शिमगा वगैरे झाला, पोस्त वगैरे झाला आणि दुसऱ्या दिवशी आहे. तर आता आली ती गेली नाही कंपनामध्ये, तर तिकडे जाऊन येतं. इकडे पपई सुद्धा आहे, त्याच्यावर किती भरपूर असे पपई आलेत, मोठे मोठे भरपूर असे पपई पण आलेत, मोठे मोठे आहेत. ते बघा, त्याला आता भरपूर दिवस झाले कंपनात आले, ते गेलीच नाही, जायचं नाही भेटलं. इकडे वांगी 4-5 सगळं आहे. मुंबईकर होते ते काल पोस्ट झाले, तसे सगळे गेले मुंबईला. नेहमीप्रमाणे मस्तपैकी अशी बहारलेली साधा फुले बघायला पण लय भारी वाटते. कसले भारी वाटते बघा, मस्त एक नंबर अशी लय भारी वाटते आणि बघूनच मन प्रसन्न होतं. अशी साधा फुले सगळं पिंक कलरचं आहे, सफेद थोडीशीच आहे बघा. लोकांनी खलं वगैरे सारवलं नसे, सारवतात आमच्याकडे सगळं. घेवडी आहेत, घेवडी लावली, घेवडीच्या शेंगा पण आल्या. ह्या बाजूला पण घेवडीच आहे, इकडे घेवडी आहे, या साईडला इकडे 4ची पात आहे, सगळं लावलेलं आहे. हे पण आत पुढे, त्यांना पण सोबत नेते. पण जाऊया पुढं पुढं गावातून. शिमग्याचं वातावरण, आताचं वातावरण एकदम शांत पण आहे. सगळी जिकडे तिकडे माणसं शेतामध्ये गेले चवळी वगैरे काढायला. चला पुन्हा त्याच रस्त्याने आलं, कारण आमचा कंपनी जायचा रस्ताच आहे. ह्या रस्त्याने पूर्ण होळीच्या तिकडूनच जायला लागतं. आता होळीच्या तिकडं जा. तर इकडं बघा आले आम्ही आमच्या होळीच्या परिसरमध्ये. इकडेच रात्री पोचतं होतं. इकडे सगळी रात्री ह्या साईडला अशी जेवायला बसवत होती सगळी. बघा इकडे 2 अंगणामधून, 2 अंगणामधून बसवत होते आणि इकडे साफसफाई केलेली होती. पण यंदा हे साईडला जेवायला नाही बसवलेली. आणि इकडे आमची होळी. काय करता ते माणसं फाटी पडतात, फोडा सांभाळून. ते झाडावर चढल्यात आणि फाटी फोडतात. फाटी इकडे खालच्या साईडला शेती आहे, सगळी कडवा पावतात. बाहेर इथे विहीर खातात का कसे काय. इकडे पाहू शकता छान अशी वालाची शेती आहे बघा. दुसऱ्यांची कलबात त्या भाऊंची पाणी घातल्यावर छान होतात, कारण आपण स्वतः पाहिजे इथं पाणी वगैरे घालायला ना चांगलं जातं. आमचे बघूया कसे झालेत ते. पाणी घालायला सांगितलेलं त्या दुसऱ्या ताई आहेत, त्यांना सांगितलेलं पाणी घाला आमच्या कलमांना. 2 टाक्या भरून ठेवलेल्या. आता बघूया कशी हत्ती गेल्यानंतर. इकडे लोकांची असे कलम लावलेले आहेत ह्या साईडला. आता हा डोंगर चढून आपल्याला जायचं आहे तिकडे वरती. ती बघा टाकी दिसते ना पाण्याची, ती कुठे बघा इथे टाकी दिसते, जायचं आहे आपल्याला. कलमा जी आपण लावतो ना, ती लावली आणि चांगली झाली की आपल्याला बरं वाटतं, कारण तो आनंद वेगळाच असतात. बघूया सगळी. तरी पण आमचं 2 काजू मेले, 1 कलम मेला. तर बघूया कलम पण एक मोठा होऊन शेने मेला. आमच्याकडे असा तोंड ठेवतात ना, त्याला कवाल बोलतात, कवलाचं पुढं. आणि नंतर तरव भाजायला नेतात, म्हणजे डाळी भाजायला, भाजावून करायला शेतीची मशागत करण्यासाठी. तर बरं बघा पावसाचं लय पाय सरतात ह्याच्यावरून, आणि जेव्हा गवत सुकतं तेव्हा पण पाय सरतात. हे बघा आली होतं, गेट जर खोला कवाडी. डोंगर चढून दम लागतं, थोडासाच आहे पण दम लागतो. हे आपलं काजू इकडं. चायच्या पाती म्हणजे मेल्या. काजू आहे, काजूवर बिया आल्याच वाटतं. गेल्या वर्षी आलेला नाही भरपूर बघता. कंपाऊंड आल्यावर आनंदच काय वेगळा असतो. मस्तपैकी नजारा हिरवागार आणि कंपाऊंड घेऊन स्वतःच कंपाऊंड बरं वाटतं. तर आमच्या गावी कोकणात म्हणजे ना ह्या सीझनला कुणाच्या पण घरी जर तुम्ही काजूचं घर खायलाच भेटेल. त्या कोकणात आलो ना, आपलं स्वतःचं काजू बिजू असले ना, काजू आंबे आहेत, आपण स्वतः जाऊन कधी पण स्वतःने आपण काढून आणू शकतो. मस्त आहे बघा. ताईंना पाणी घाला सांगते ना, घातलं नाही पाणी, पाणी घालून गेलं. हे कलमा मस्त होते, बरी आहात. इकडे आमच्या कंपाऊंड तिकडे वर एक पाण्याच्या टाकी आहे, तिकडे पूर्ण सगळे कलमा होते बघा. मी आता वरती जाते, तिकडे फणस चांगला आहे काय बघते जरा. तिथं 3 कलमा चांगले आहेत, एक मेला बिचारा. 4च्या पाती पण मेलत, त्यांना पाणी नाही. आपण कलम आहे मस्त दिले आहेत. आपण कलम मस्त झाले बघा. चायची पाती बघा. नाही
मस्त चहाची पात आहे बघा. त्या बिचाऱ्या मेल्या त्या बघा. ह्या बघा त्या कलमाला पण पाणी घातलं नाही ना वरच्या ह्या तिकडे सगळी कलमा. ह्या छान धिऱ्या येतात तेव्हा अशा पालतात कलमा. ह्या काजू हा बघा. एक शीत छोटीशी आले कवली एकदम नाजूक. गेल्या वर्षी ह्याच्यावर 2 काजू भेटले ना. 1 2 3 4 5 बिया आहेत. हे बघा 5 नाही 6. ह्याला पण आल्या. ह्याला 2 आल्यात. ह्या बघा एक इथं आहे एक तिथं आहे. खालचा नजारा मस्त आहे. खाली कंपाऊंड सगळा लय भारी वाटतं मस्त वाटतं. परवून तिथे बघा शेव तोडलं. तिथं रस्ता केला नाही गुरांनी. तिथे लावते नाही तर पूर्ण ती गुरा येऊन आमची बकऱ्या येतात त्या कलमाची डिऱ्या खातात. त्यात ते आता हे टाकतात. आणि इकडे बघा गावी ना जुनी लोक पहिले हा ह्याला फणस हलवा बोलतात. ह्या बघा ज्या लोकांचा टोन वगैरे येतं ना तर त्याला हा उघडून लावतात म्हणजे टोन बरा होतं. हा तशी काढून मिळायची ना फणस हलवा. म्हणजे जुनी लोक लय लावायची. कोणाला माहित असेल नक्कीच कमेंट करून सांगा. टाकलाय शेवा करून पण आले नाही तर तिला येतात तिकडे बकऱ्या वगैरे खातात ते कलम्यांच्या गिऱ्या वगैरे असले. मागं आम्ही याला भरपूर माणसं केली ना साफ करून घेतलं सगळं असं तर बरं वाटतं. आता मेन म्हणजे पाणी घालून ते जगवायला पाहिजे असं आहे. मे महिना आणि एप्रिल महिना आणि जून थोडासा शेवटचा पाऊस आहे तोपर्यंत जाम होणार. तेव्हा जगली ना मग जगली असं आहे. तरी पण आपलं 2 काजू मेलं एक कलम मेला मोठा म्हणून जीवात लागतं मेला. मे महिन्यात एवढं मेला लागतं फाटी घरी. तरी नेली लागते की पेटवायचं चुलीला मुंबईवरून आलं की पाणी वगैरे गरम करायला बिल हा ते घेते. आता मी येईपर्यंत राहणार नाही कोणतरी घेऊन जाणार मग ते घेते. तर ह्या बघा ह्या बिया झाल्या मी काढून घेते. अशा जून झाले बघा मस्त अशी जून बी. बघा हा असा डोळा असतो ना हा काजूच्या मध्ये ती जून बी. आणि अशी दाबल्यावर आवाज नाही येत ना एकदम कडक आहे बघा. स्वतःच्या मेहनतीचा फळ काजूचं घर. 5 संपला ना हाय अजून 5 बिया भेटल्या ह्याच्यात. चहाची पात आहे ती थोडीशी घेऊन जाते मुंबईला. तर पुन्हा मे महिन्यात तर येणार आहे जास्त नाही. थोडासा मी बॉटल म्हणून पाणी आणलंय थोडं तिला घालून जाते. थोडं थोडं सगळ्यांना घालते. 4 5 येते ना थोडं थोडं. इकडे बघा 5 बिया 6 बिया भेटल्यात. कापून घेते बघा यांना कापते मस्त. काजूच्या बिया घर काजूचा घर. अशा काजूच्या बिया आहे ना आपण म्हणजे झाडावरनं काढल्या आणि कापल्या ना त्याच दिवशी ती सालं काढायची काही गरज नाही. लगेच आपोआप सालं निघूनच येतात. चीक भरपूर असतं या बियाणं एकदम सांभाळून कापायचे असतात. इकडे कुठे हात लागला तर ते येऊ शकतात. म्हणजे फोडी टाईप होतं असं. कापून झाले गिर आता असे पुसायचे. पुसून घ्यायचे नंतरच खायचे. असेच खायचे नाही तर ते घशाला असे खवखवतात. चीक असतं ना बघा. एवढे असे काजूचे घर झाले मस्त. कवडे असे काजूचे घर आहेत बघा. या तुम्ही सुद्धा काजूचं घर खायला झाडावरनं काढायचे आणि ताजे घर खायचे. ती काय मजाच वेगळी असतं. हा एक नंबर टेस्टीने जी माणसं घर खातात ना झाडावरनं काढून काजूचे त्यांना खरंच खूप त्यांना टेस्ट माहिती असेल की कशी टेस्ट असते काजूच्या घरांचे. ते लय भारी असते एक नंबर. असे स्वतः झाड लावतो आणि त्याचं फळ खातो तो असा आनंद एक मनाला समाधान वाटतं. खरंच खूप छान वाटतं. हे बघा हे काजूचे घर ताजे मस्त लागतात. मेमध्ये आलं की आंब दिलं पाहिजे. एक तरी आंबा आला पाहिजे. पण आंबा नाही कुठे भवारला नाही येणार आहे.
थोडा थोडाच घाला सगळ्यांना. बघा थोडा आम्ही कसा हे बघ इकडं असे भाजला ना गवत, त्या टायमाला इकडं हे झालं. हा वाफ लागली त्यांना, त्या बिचाऱ्या बघा सुकल्या. चला कंपाऊंड बाय बाय. आता येतं मे महिन्यात परत. कंपाऊंडात गेलो तिकडे थोडासा चाच्या पातीला पाणी घातला, नेलेला तो. आणि कलमं बघितली, कलमं पण लय भारी आहेत. मस्त वाटलं कलमं बघून. पाल्यात जरा बरा वाटला. ते काजूच्या बिया काढल्या, ते कापले आणि ते घर खाल्लेलं आहे. भारी वाटले ना, मस्त वाटले एकदम. आणि जर ही आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली ना, म्हणजे साधी सिंपल आहे ही. जो आम्ही कंपाऊंडात आलो, दर टायमाला मी येते ते कंपाऊंडात आल्यानंतर बघूनच जाते की झाडं कशी आहेत आपली लावलेली कलमं. जर ही आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली ना, तर लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. आणि हो चॅनल नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्यावर धन्यवाद. बाय बाय. सर्वांनी सबस्क्राईब करा, विसरू नका कुणी. चला आता चाललो घरी. तर बघा मस्त आमच्या अशा पावट्याच्या शेंगा सुकतात. हे बघा गावी आमच्या चवलीच्या शेंगा. आमची बाय सोलताय तिकडं ना. बाय चवलं सोलताय. हा बाबा काळं चवलं नाही बाय. हो काळं चवलं सोलताय बाय. आणि ह्या लाल चवल्या त्या वाल्या शेंगा. चला हे अशा आमच्या गावी शेंगा पिकतात.